नमस्कार. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे संबंध विकोपाला गेलेले आहेत. 2028 नंतर संजय राऊत हे खासदार राहणार नाहीत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याचं कळतंय. एकंदरीत काय तर संजय राऊत यांच्यामुळे उभाटा सेनेमध्ये फार मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि हा पेच आता कोणीही सोडवू शकत नाही. अगदी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक जरी बोलावली असली तरी त्यात खात्रीशीर असं समाधान निघालेलं नाहीये आणि त्यामुळे उभाटा सेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार असं म्हटलं जातंय. एकंदरीत काय तर उभाटा सेनेमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जी आता कोणीही कंट्रोल करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी खासदारांमध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे त्यावर चर्चा करून मार्ग काढण्याचं ठरवलं होतं. पण या बैठकीत काहीही झालं नाही, तसा मार्ग निघाला नाही. उलट आदित्य ठाकरे यांनी या बैठकीच्या शेवटी संजय राऊत हे 2028 नंतर खासदार राहणार नाहीत असं वक्तव्य केल्याचं कळतंय. ही परिस्थिती अचानक निर्माण झाली का तर नाही. संजय राऊत यांनी उबाटा सेनेमध्ये ही जी काही पाचर मारून ठेवली त्याचे परिणाम हे आता दिसत आहेत आणि ही जी पाचर आहे ती राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान मारली गेली आणि ती अर्थातच संजय राऊत यांनी मारली असं आता शिवसैनिकही सांगतायत. 2026 मध्ये म्हणजे या वर्षात राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, कारण एकच जागा होती. एकूण 7 जागा, त्यापैकी 6 जागा या महायुतीला मिळणार होत्या कारण त्यांचं संख्याबळ तसं होतं. पण एक जागा मात्र महाविकास आघाडीकडे जाणार होती आणि त्या जागेसाठी कोण उमेदवार असणार असा प्रश्न होता आणि त्यावेळेस संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा विचार न घेता आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा न करता सरळ त्या जागेसाठी शरद पवार यांचं नाव सुचवून टाकलं आणि तिथे आदित्य ठाकरे हे कमालीचे संतप्त झाले. संजय राऊत यांना कोणी सांगितलं होतं शरद पवार यांचं नाव जाहीर करायला? अर्थात त्यानंतर संजय राऊत यांनी आपण तसं बोललोच नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आपण शरद पवारांचं नाव सुचवलंच नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. संजय राऊत यांना ठिणगी टाकून जी काही आग पेटवायची होती ती पेटली होती आणि आदित्य ठाकरे हे त्यामुळेच नाराज होते. या जागेसाठी आदित्य ठाकरे यांना प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी द्यायची होती आणि त्यासाठी आदित्य ठाकरे हे फिल्डिंग लावत होते. अगदी काँग्रेस पर्यंत म्हणजे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतृत्वापर्यंत, राहुल गांधी, सोनिया गांधींपर्यंत फिल्डिंग लावायची अशी तयारी त्यांनी केली होती असं कळते. पण संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव जाहीर करून टाकलं किंवा त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं आणि तिथे हा सगळा गेम फिसकटला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले. जो एकोपा पूर्वी कधी होता तो राहिला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की उरलेले उबाटा सेनेचे खासदार यांना आपल्याकडे कसं वळवता येईल हे देखील संजय राऊत यांनी बघितल्याचं कळतं. संजय राऊत हे नाराज आहेत किंवा संजय राऊत यांच्यावर शिवसेना नाराज आहे असे व्हिडिओ मी त्या काळात म्हणजे अगदी 1-2 आठवड्यापूर्वी केलेत. तुम्ही बघा, त्याची लिंक मी देतो खाली. तर मुद्दा असा आहे की संजय राऊत हे ज्या पद्धतीने उबाटा सेना या संपूर्ण काळामध्ये हँडल करत होते आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की पुढची उमेदवारी देखील आपल्याला मिळावी. शरद पवार यांचं नाव सुचवून संजय राऊत यांनी त्या दृष्टीने मार्गक्रमणा केली होती.
कारण आता शरद पवार यांना उमेदवारी दिली तर 2028 मध्ये आपल्याला त्या जागेवर क्लेम करता येईल आणि त्याच वेळेस संजय राऊत यांची टर्म संपते. मग त्यावेळेस आपल्याला तिथे क्लेम करता येईल असा हा दीर्घ विचार संजय राऊत यांचा होता. पण तो काही आदित्य ठाकरे यांना पटण्यासारखा नव्हता आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हे कमालीचे नाराज झाले. आता ही बातमी सगळ्यात अगोदर युट्यूबर्स अनिल थत्ते जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी फोडली. मी वारंवार अनिल थत्तेंचा नावाचा उल्लेख का करतो, कारण अनिल थत्ते हे स्वतः सांगतात की संजय राऊत मला भेटतात, मला आतल्या गोटातल्या ज्या बातम्या मिळतात त्या संजय राऊत देतात. आणि अनिल थत्ते आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते. याचा अर्थ स्पष्ट होता की संजय राऊत यांनी अनिल थत्ते यांना सांगितलं होतं का. असो, मुद्दा असा आहे की संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचं तेव्हापासून फाटलं होतं. दुसऱ्या बाजूला खासदारही नाराज होते. आता ही नाराजी संजय राऊत यांनी निर्माण केली की ती प्रकट केली, हा मुद्दा आहे मित्रांनो. शिवसेनेचे खासदार कमालीचे नाराज आहेत आणि ते फुटू शकतात असं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून कळलं, असं उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीमध्ये सांगितल्याचं समजतं. आता हे नाराज आहेत, ते फुटू शकतात, इथपर्यंत बातमी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कशी गेली. आणि खरंच जर खासदार नाराज असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत तो मेसेज का पाठवला नाही, हाही मुद्दा आहे. अर्थात या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय आहे आणि त्यामुळे कदाचित ते गप्प बसले असतील. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही बातमी गेली असेल तर इथे कुठेतरी पाणी मुरतं. कारण संजय राऊत यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग ती बातमी संजय राऊत यांनी या खासदारांमार्फत तिथे पोहोचवली का, किंवा त्यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंपर्यंत गेली का. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, मी कशासाठी लढतोय, तुमच्यासाठी लढतोय, आणि तुम्हीच जर निघून जाणार असाल तर मी कोणासाठी लढू. इथपर्यंत हे सगळं गेलं. काही खासदारांनी तर प्रियांका चतुर्वेदी यांनी 6 वर्षात काय केलं असंही म्हटल्याचं कळतं. एकंदरीत काय तर खडाजंगी झाली. पण त्याच दरम्यान दिल्लीतही खासदारांची संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली आणि या बैठकीत नेमकं काय झालं ते कळलं नाही. पण या बैठकीनंतर खासदार नाराज आहेत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात का फिरत नाहीत, उद्धव ठाकरेच्या आरोग्याच्या स्थितीमुळे ते जात नसतील, पण आदित्य ठाकरे का जात नाहीत, इथपर्यंत ह्या खासदारांनी सांगितल्याचं कळतं. आता अशी सगळी परिस्थिती असताना आदित्य ठाकरे यांचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना उबाटा सेनेची सगळी सूत्र हातात घ्यायची. आदित्य ठाकरे तरुण आहेत, त्यांची नवी टीम असणार आहे, तीही असणार तरुण आहे. आणि त्याच वेळेस एक गोष्ट पटकन ध्यानात येते की उद्धव ठाकरे ज्या वेळेस शिवसेनेत आले आणि त्यांनी शिवसेना संपूर्ण ताब्यात घेतली, त्यावेळेस संजय राऊत असतील, अनिल परब असतील, मिलिंद नार्वेकर असतील, ही सगळी नवीन टीम होती. आणि त्यांनी म्हणजे या टीमने जुन्या जाणत्या शिवसैनिकांना त्यांची जागा दाखवली. हो, मनोहर जोशींवर जे झालं, शिवसेनेच्या इतर नेत्यांबाबत जे झालं, मग ते रामदास कदम असतील, कोणी केलं, त्या तरुण टीमनेच केलं ना. आता आदित्य ठाकरे यांची तरुण टीम किंवा खुद्द आदित्य ठाकरे हे वयस्कर म्हणजे संजय राऊत आणि इतर अनिल परब वगैरे असतील, त्यांच्या विरोधात उभे राहिले. करावं तसं भरावं असा हा प्रकार नाही का. पण आता हे जे विभागलं गेलंय ते सांधलं जाणार का, हाही प्रश्न आहे.
आदित्य ठाकरे हे समेट घडवण्याच्या मनस्थितीत नाहीये असं कळतंय. आणि ते करणार नाहीत, का करतील? कारण त्यांची शिवसेना आहे उभाटा सेना, त्यांच्या वडिलांची शिवसेना आहे उभाटा सेना. जसं उद्धव ठाकरे म्हणायचे की शिवसेना ही माझ्या बापाची आहे, तसं आज आदित्य ठाकरे त्याच अवस्थेत म्हणू शकतात उभाटा सेना ही माझ्या बापाची सेना आहे, मी कशाला समेट करू. आणि इथे हा सगळा विषय अधिक स्पष्ट होतो. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मोदींची जोरदार तारीफ केली. मोदी कसं चांगलं काम करतायत, कशा प्रकारे ते जहाज भारतात येत आहेत, तेलाची असतील किंवा गॅसची असतील, असं संजय राऊत म्हणाले. अचानक संजय राऊत यांना मोदींचा पुळका कसा आला, हाही प्रश्न आहे. हे सगळे धागे जर कुठेतरी जोडले तर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे फार लांब नाही हे स्पष्ट होतं. सध्या ऑपरेशन टायगर होईल का? तर नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मात्र ते निश्चित होईल. आणि तोपर्यंत उबाटा सेनेमधील राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हे युद्ध विकोपाला गेलेलं असेल. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.